कोणताही मोठा नेता जितका समर्थकांमध्ये लोकप्रिय असतो तितकाच तो टीकेच्या केंद्रस्थानीही असतो आणि नरेंद्र मोदी यांचा प्रवासही याला अपवाद नाही। देशातील सर्वात शक्तिशाली पदावर असलेल्या व्यक्तीच्या प्रत्येक निर्णयाकडे, प्रत्येक शब्दाकडे आणि प्रत्येक पावलाकडे समर्थक आणि विरोधक दोघांच्याही नजरा असतात। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने अनेक मोठे बदल पाहिले, पण या बदलांसोबतच अनेक प्रश्न, वाद आणि विरोधही समोर आले। काही लोकांसाठी नरेंद्र मोदी परिवर्तनाचे प्रतीक आहेत, तर काहीसाठी ते कठोर निर्णय घेणारे नेते आहेत। विरोधकांचा पहिला मोठा मुद्दा म्हणजे महागाई आणि बेरोजगारी। सरकारने विकास आणि पायाभूत सुविधांवर भर दिला असला तरी सामान्य माणसाच्या खिशावर पडणारा ताण हा प्रश्न वारंवार उपस्थित केला गेला। तरुणांमध्ये नोकऱ्यांच्या संधीबाबत असलेली चिंता, स्पर्धा परीक्षा, खासगीकरण आणि रोजगार निर्मितीच्या वेग यावर टीका करण्यात आली। यासोबतच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दाही चर्चेत राहिला। काही पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी असा आरोप केला की टीकेला पुरेशी मोकळीक राहिलेली नाही। सोशल मीडियावरील वातावरण, ट्रोलिंग आणि राजकीय ध्रुवीकरण यावरही प्रश्न उपस्थित झाले। सरकारकडून यावर उत्तर देताना कायदेशीर प्रक्रिया आणि राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मांडण्यात आला, पण वाद मात्र कायम राहिले। अल्पसंख्याकांबाबतच्या धोरणांवरही विरोधकांनी टीका केली। नागरिकत्व सुधारणा कायदा, कलम 370, राम मंदिर यासारख्या मुद्द्यावर देशात आंदोलनं झाली आणि समाजात मतभेद अधिक स्पष्ट झाले। समर्थकांच्या मते हे निर्णय देशाच्या दीर्घकालीन हितासाठी होते, तर विरोधकांच्या मते ते समाजात दरी निर्माण करणारे ठरले। आर्थिक निर्णयावरही प्रश्न उपस्थित झाले। नोटाबंदीचा निर्णय हा सर्वात जास्त चर्चेत राहिलेला मुद्दा ठरला। काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेतलेला हा निर्णय काहींना धाडसी वाटला, तर काहींना तो घाईचा आणि त्रासदायक वाटला। लहान व्यापारी, मजूर आणि ग्रामीण भागावर त्याचा परिणाम झाल्याची टीका झाली, तर सरकारने डिजिटल व्यवहार आणि औपचारिक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल झाल्याचा दावा केला। कोरोना महामारीच्या काळातील व्यवस्थापनावरही संमिश्र प्रतिक्रिया आल्या। लॉकडाऊनचा निर्णय वेळेवर होता का? स्थलांतरित मजुरांना पुरेशी मदत मिळाली का? आरोग्य यंत्रणा सज्ज होती का? या सगळ्या प्रश्नावर चर्चा झाली। एकीकडे लसीकरण मोहिमेचा कौतुक झाला, तर दुसरीकडे सुरुवातीच्या अडचणीवर टीका झाली। नरेंद्र मोदी यांची नेतृत्व शैली ही चर्चेचा विषय राहिली। काहींना ती ठाम, निर्णायक आणि स्पष्ट वाटते, तर काहींना ती केंद्रीकृत आणि व्यक्तिकेंद्रित वाटते। मंत्रिमंडळातील भूमिका, पक्षातील अंतर्गत लोकशाही आणि निर्णय प्रक्रियेतील सल्लामसलत यावरही प्रश्न उपस्थित झाले। तरीही नरेंद्र मोदी यांचे समर्थक म्हणतात की मजबूत नेतृत्वाशिवाय मोठ्या देशात बदल शक्य नाही। निवडणुकांमध्ये मिळालेला जनसमर्थन हा त्यांच्या कामाचा कौल असल्याचा समर्थकांचा मत आहे। विरोधकांसाठी नरेंद्र मोदी हे आव्हान आहेत, कारण त्यांच्या लोकप्रियतेला तोड देणं सोपं नाही। यामुळे राजकारण अधिक तीव्र आणि स्पर्धात्मक झालं आहे। या सगळ्या टीका, वाद आणि विरोधामधून एक गोष्ट स्पष्ट होते की नरेंद्र मोदी हे केवळ एक राजकारणी नाहीत, तर एक असा विषय आहेत ज्यावर देश सतत चर्चा करतो। समर्थक आणि विरोधक यांच्यातील मतभेद हे लोकशाहीचं लक्षण आहे आणि तेच भारताच्या लोकशाहीला जिवंत ठेवतात। नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाचं मूल्यमापन करताना यश आणि अपयश, समर्थन आणि टीका दोन्ही समजून घेणं गरजेचं आहे, कारण इतिहास कधीही एका बाजूने लिहिला जात नाही। तो अनेक दृष्टिकोनातून आकार घेतो। आणि मित्रांनो, याच संतुलित दृष्टिकोनातून पाहिलं तर नरेंद्र मोदी यांचा प्रवास अधिक स्पष्टपणे समजतो। पुढील आणि अंतिम भागात आपण पाहणार आहोत 2024 नंतरचा भारत, नरेंद्र मोदी यांचा राजकीय वारसा आणि इतिहास त्यांना कशा नजरेने पाहिल। जर तुम्हाला हा तटस्थ आणि माहितीपूर्ण भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अंतिम भागासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा भाग या संपूर्ण मालिकेचा भावनिक आणि विचार करायला लावणारा शेवट असणार आहे। जय हिंद।